अगं तू कालची न्यूज बघितलीस का? मी असा बराच माझ्या दिवसाचा वेळ ती खोदकाम करण्यात गेला. कारण युट्यूब आणि मेटाला 6 मिलियन टुगेदर असं फाईन पडलं ना, तो लॉसूट. हम्म. मी सगळे ते बातम्या वगैरे सगळे ऐकत होते. तर तू पाहिलीस का ती न्यूज? हो, मी पाहिली. आणि त्याच्यावरती परत दुसरा पत्ता असा पडला की न्यू मेक्सिको मध्ये तर एकदम 375 मिलियनचीच हे ठोकली आहे त्यांचा. लॉसूट. आणि जरी का युट्यूब आणि मेटाला 6 मिलियन इज लाईक नथिंग, पण दिस इज अ स्टार्ट ऑफ अ डिफरंट एरा. लाईक सगळे नवीन रूल्स आणि आता लाईन्स आहेत प्लेंटिफचे असे, म्हणजे अनएंडिंग आहेत आता. त्यामुळे इट इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग की आता पुढे कसं काय होतंय. हो, 16,000 काहीतरी ऑलरेडी लाईन मध्ये आहेत. म्हणजे दोज आर नॉट इवन दे हॅड जस्ट पुट इन द केसेस. आता तर ऐकल्यावरती दे विल गो इवन मोर. आणि आय थिंक त्याच्यात ह्या केसमध्ये मला एक इंटरेस्टिंग वाटलं की त्याला काही जोर नव्हता, असं वाटलं की ही नाही जिंकू शकणार. युजली ही लोक बरेच येतात असे केसेस आणि ते मागच्या मागे बॅकडोर्स आणि सेटलमेंट करून दे क्लोज इट. आय थिंक टिकटॉकचं एकदा झालं होतं, ते मागच्या मागे त्यांनी बंद केलं होतं. पण ह्याच्यात काही जोर नाहीये वाटलं होतं, सो त्यांना वाटलं ठीक आहे, बघ, लढून बघ काय होतंय वगैरे. बट दिस इज, मला भयंकर आनंद झाला की पण हे असं नाहीये का थोडंसं, की म्हणजे दारू बनवणाऱ्या कंपनीनी दारूची बाटली खूप भारी डिझाईन केली आहे म्हणून मला दारू प्यायची सवय लागली आहे, असं मला थोडंसं वाटलं. हे मग छोटे बेबीज असतात, 3 महिने आणि 5 महिने, तर ते त्या वॉकरमध्ये फोन बघत असतात. म्हणजे ही पण जबाबदारी युट्यूबचीच आहे आता, किंवा ही पण जबाबदारी सोशल मीडियाचीच आहे आता, की तुमच्या मुलांनी म्हणजे जास्त ऑनलाईन राहू नये म्हणून पण त्यांनीच सगळं त्या लोकांनीच करायचंय, म्हणजे बेसिकली असं मला वाटलं. मला म्हणजे तरी वाटतंय आय हॅव अ लिटिल बिट डिफरंट टेक ऑन दिस. समवेअर आय एम डिफेंडिंग माय सेल्फ एज वेल. कारण मी जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा इट स्टार्टेड विथ एबीसीडी सॉंग्स किंवा काहीतरी एज्युकेशनल दाखवायचं, तिथून सुरू केलं होतं. आय डिड नॉट सगळे रील दाखवायला लागले आणि त्यांना स्वाईप करायला सांगितलं, असं नव्हतं. आणि तू जसं एक्झाम्पल दिलं दारूच्या बॉटलचं, राईट, तर मला ऍटलीस्ट इन माय जनरेशन मला माहितीच नव्हतं की हे ॲडिक्टिव्ह आहे किंवा होणार आहे किंवा त्यांना अशी सवयच लागणार आहे, राईट. ऑब्विसली तेव्हा न्यू पेरेंट्स, युअर लर्निंग एव्हरीथिंग न्यू, राईट. इट्स नॉट, यू डोंट, इट डझंट कम विथ अ हँडबुक. सो मला ऍटलीस्ट इन माय डिफेन्स अँड अदर पेरेंट्स हू डू यूज इट, असं तेव्हा तरी माहित नव्हतं की दिस विल बी ॲडिक्टिव्ह टू द किड. आणि मग मला तर जेवताना प्रत्येक वेळेला त्याला लागेलच, हे तेव्हा माहित नव्हतं, राईट. म्हणजे आता माहितीये, तर मे बी आय वुड हॅव डन अ डिफरंटली, आय डोंट नो. बट ऍटलीस्ट तेव्हा तरी इट स्टार्टेड ऑफ विथ असे रीला नव्हते दाखवत मी रॅन्डम लोकांना नाचताना वगैरे. इट वॉज मोर एज्युकेशनल आणि एबीसीडीचे सॉंग्स किंवा असं काहीतरी एंटरटेनिंग असं दाखवायचं. मला एक प्रसंग असा अगदी नीट आठवतोय, बहुतेक मी त्याच्यावरनं शिकले असावे असं मला वाटतंय आत्ता. तो मुलगा आय कॉन्टॅक्टच करू शकायचा नाही, कारण तो सकाळी उठला की दार घासायच्या आधी त्याला त्याचा आयपॅड लागायचा आणि त्याचं सगळं तो आयपॅडवर करायचा. आणि म्हणजे त्यात तो झोपायच्या आधी फक्त आयपॅड बंद करायचा. आणि आणि मग मी त्या आईशी जेव्हा असं ती मला सांगायची की अगं हा काहीच करत नाही, बोलत नाही किंवा काय वॉटेवर, तर मग त्याचे इतरही काही इश्यूज असू शकतात. पण ह्युमन इंटरॅक्शनच नाही ग, म्हणजे जे मी बघत होते. म्हणजे आपण आचू चुचू चुचू करून काय चार गोष्टी जे काय दाखवत असू, त्यांनी काहीतरी एक इंटरॅक्शन होत असते ना, म्हणजे मुलं त्यातनं शिकत असतील असं वाटतं मला. त्यांना त्या पालकांना डॉक्टरांनी नंतर सांगितलं की त्याचा आयपॅड बंद करा, तो रडला तरी रडू दे, तुम्ही यू टॉक टू हिम. म्हणजे हे जे सगळे युट्यूब सारखी जी मीडिया व्हेकल्स आहेत, त्यांनी प्रॉडक्ट डिझाईन करायचे आहेत, एज्युकेशनल करायचे आहेत, त्यांनी नॅनी बनायचे आहे तुमच्या मुलांचं, त्यांनीच गाणी म्हणायची आहेत आणि त्यांनी अशीच प्रॉडक्ट डिझाईन करायची आहेत जी अडिक्टिव्ह नसतील. म्हणजे हाऊ सोशल मीडिया, म्हणजे आता हा निकाल लागला आणि दे विल पे द फाईन, देर इज अ लिस्ट ऑफ प्लेंटिव्स, ते झालं. पण पेरेंट्स ऑल्सो आर को कन्स्पिरर्स असं वाटतं मला. म्हणजे त्यांची काही जबाबदारी नाहीये का मग? तर पहिल्या मुलीला अगदी आपण सगळं काय असं एकदम परफेक्ट मदर बनायचं असतं, राईट. सो पहिल्या मुलीला आणि आई वडील पण आले होते आणि बिचाऱ्यांना खूप टॉर्चर केलं मी. म्हणजे असं की मी मुलाला तर टीव्ही नाहीच द्यायचंय, तुम्ही गाणी गा, काय तुम्ही आजी आजोबा जसे खेळवत खेळवत जेवायला घालायचे तसे जेवायला घाला.
आणि शिवाय ते बाळ आजूबाजूला असताना तुम्ही पण टीव्ही नाही बघायचा. तुमचं काय जे मराठी तेव्हा काहीच नव्हतं आणि ते युएसला आले होते बिचारे. त्यांना पण मी टॉर्चर केलं होतं इतकं की तुम्ही टीव्ही नाही बघायचा. ते बाळ झोपलं विपलं रात्री वगैरे म्हणजे तुमचं तुम्ही कॅचअप करा असं. इतकं मला आता वाईट वाटतंय की वाय डिड आय डू दिस. पण आणि मग जेव्हा दुसरं झालं मला दुसरा जेव्हा झाला तेव्हा आय वॉज अ लिटिल बिट ऑन माय ओन आणि 2 मुलं होती. आणि तेव्हा तर मी जे काय सुरू केलं टीव्ही देणं म्हणजे देर वॉज वन पॉइंट वेअर अगदी लहान असताना ऑब्व्हियसली आई बाबा होते. तर तेव्हा माझी मुलगी 2-2.5 वर्षाची असेल आणि असं मीटिंग्स मधनं जाऊन ती खात नव्हती जेवत नव्हती व्हॉटेवर आणि मी लहान बाळाला दूध दिलं होतं आणि नंतर मग ती खात नव्हती म्हणून मी 1-2 भरवायचा प्रयत्न केला तर अगदीच टँट्रम्स होते. मी आणि माझी मीटिंग येणार होती पुढची. आय वॉज लाईक जाऊ दे जाऊ दे तिला फोन दाखवा टीव्ही दाखवा काहीतरी करून गप्प करा. आय कॅनॉट हॅव अ क्राईंग बेबी इन द बॅकग्राऊंड असं करून मग ते जे सुरू झालं देन इट इज अ स्लिपरी स्लोप. देन इट इज आय आय नो की वेन एव्हर इट वॉज कन्व्हिनियंट फॉर मी आय हॅड टू गिव्ह देम टीव्ही. खूप बॅक टू धिस केस दो, म्हणजे या केसचा मूळ मुद्दा असा होता की ही जी सगळी ऍप्स आहेत म्हणजे मेटा, युट्यूब, स्नॅपचॅट आणि काय डिस्कॉर्ड, टिकटॉक, वॉट एव्हर, तर ती सगळी दे डिझाईन द प्रोडक्ट इन सच अ वे की तुम्हाला अडिक्शन लहान मुलांमध्ये म्हण किंवा असं होईल असं. तू म्हणाली तसं की ऍट द एंड ऑफ द डे यू डोंट हॅव द एनर्जी टू डू इट आणि आत्ताची लाईफस्टाईलच तशी झाली आहे वेअर बोथ पेरेंट्स आर वर्किंग. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जरी वर्किंग असले तरी इतके लॉंग वर्किंग आवर्स नव्हते. मला एक खूप चांगलं एकदा ऐकलं होतं मी की मोर दॅन द अमाऊंट ऑफ टाइम यू स्पेंड विथ युअर किड्स द क्वालिटी ऑफ टाइम यू स्पेंड विथ युअर किड्स इज व्हेरी मोर इम्पॉर्टंट. तर आय हॅव हेल्ड दॅट व्हेरी क्लोज वेन आय वॉज इन माय वर्किंग फेज की मी असा प्रयत्न करायचे की ठीक आहे दिवसात ना मला जर 3 तास संध्याकाळचे मिळत असतील मुलांबरोबर त्याच्या जेवण वगैरे सगळं झालं पण त्यातले जेवताना जर त्यांनी आयपॅड बघितला पण त्याच्यानंतर इफ आय कॅन प्ले विथ देम फॉर गुड 30-45 मिनिट्स अँड स्पेंड क्वालिटी टाइम विथ देम देन आय वुड कन्सिडर दॅट अ विन फॉर माय सेल्फ. की ठीक आहे जेवताना त्यांनी आयपॅड बघितला पटापटात उरकलं आपण जेवण राईट. हे भयंकर कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं की पीपल्स आहे की नाही मग त्यांचं लक्ष नाही लागत मग ते स्वतःहून कधी जेवत नाही. तर आय गेट इट. But from a working mom's perspective who had 2 kids and no help at home, no nannies, no nothing, I also get it ki the lady just wants to be like, eat and let's move on with the day. And then spend that evening couple hours with them. ज्याच्यात युअर स्पेंडिंग क्वालिटी टाइम म्हणजे तुम्ही असे चिडचिडलेले पण नाही आहात. इट इज डिफरंट वेन यू आर आउट नंबर्ड विथ द किड्स. If you have 2 kids and you're trying to entertain 2 different personalities of kids, it's not just one kid, you can complete focus on that one kid. एका मुलाला दुसरी धावायचंय नुसतं धावायचंय दुसऱ्या मुलीला नुसते पुस्तकं वाचायची आहेत तिला काही इंटरेस्ट नाही धावण्यात मग डू यू रन बिहाइंड दॅट किड ऑर डू यू सिट अँड रीड विथ दिस किड. बरोबर. यू गेट आउट नंबर व्हेरी इझिली. पण अगदी अगदी. अ ब्लेसिंग फॉर मी हॅज बीन आय एम नॉट प्रमोटिंग की तुम्हाला 2 जास्त मुलं करा पण मी माझ्या एक्सपिरियन्स सांगते की बिकॉज दे हॅड इच अदर ते इतके एकमेकांशी फालतू गेम्स खेळायचे वेन दे वर बोर्ड आणि एक सेम एजचं नॉनसेन्स चालायचं राईट. मी म्हणायचे काय मुंग्यांसारखे काय येऊन एकमेकांना असे डेटा ट्रान्सफर करत असतात काय माहिती. आज ना माझ्या क्लासमध्ये असं झालं आज ना माझ्या क्लासमध्ये तसं झालं. सो दॅट आय एन्जॉयड अ लॉट. सो आयदर आयपॅड नसेल द्यायचं तर अजून एक मूल करा म्हणजे दे कॅन एंटरटेन इच अदर ऍटलिस्ट. द ट्रूथ की मुलांना मुलांबरोबर खेळायला जेवढी मजा येते तेवढी डेफिनेटली कुठल्याही आयपॅड, आयफोन या कशाबरोबरही येत नाही. यू वॉन्ट टू ट्राय दॅट ऑल्सो. कारण तुला आठवतंय का मिरे तुझ्या घरी म्हणजे ती सगळी मोठी मोठी पैसे देऊन आणलेली खेळणी एकीकडे असायची आणि अर्चित, राघव आणि बाकीची सगळी मुलं ते अमेझॉनचे जे बॉक्सेस असायचे त्याचं ते कार कळून घरभर. आणि अगं 4 तास म्हणजे आपल्या गप्पा संपून आता जाऊया का आता जा घरी तरी सुद्धा त्यांचं चालूच असायचं. पण दोज ऍक्टिव्हिटीज हेल्प मला वाटतं मोटर स्किल्स साठी सुद्धा आणि ब्रेन डेव्हलपमेंट साठी सुद्धा.
सो तू म्हणतेस ते मला मान्य आहे की सगळी जबाबदारी आपण नाही त्या ऑर्गनायझेशन वरती टाकू शकत, पण ऍट द सेम टाइम दे डू नीड टू टेक अ फ्यू मोर प्रिकॉशन so that their accounts cannot be opened by minors, cannot be viewed by minors, right? तेवढी तरी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. कारण लाईक माझ्या मुलांनी एकदा अकाउंट काढलं होतं इंस्टाग्रामचं, आणि देर इज नो वे फॉर मी टू डिलीट इट. इट टेक्स 30 days टू डिलीट अन अकाउंट. कोणाला माहित असेल कसं डिलीट करायचं तर प्लीज टेल मी, कारण आय एम नॉट एबल टू डिलीट दॅट अकाउंट. सो ते थोडीशी जबाबदारी त्यांची डेफिनेटली आहे ह्याच्यामध्ये, की you have to give control to the parents too then, right? If you're going to introduce it, म्हणजे then we can take control. हे सगळं जे तू बोलतेस ना हे सिरियसली खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गेली 20 वर्ष या सगळ्या सोशल मीडिया व्हेकल्सवर कुठलेही रूल्स रेग्युलेशन कंट्रोल काहीही नव्हतं. आणि ही केस आणि ह्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या केसेसमुळे आता हे सगळे रूल्स येणार आहेत. आणि मुख्य म्हणजे आता लहान मुलांसाठी जे कंटेंट क्रिएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा रूल्स असणार आहेत. ते पण येणार आहे की लहान मुलांचं नॉट जस्ट की तुम्हाला तुमचा टाइम पालकांना कंट्रोल करता येतो, पण ते ऍप्स पण तुम्हाला आता प्रॉम्प्ट करणार आहेत, सो ऑन अँड सो फोर्थ. सो इट इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग की पुढे कसं कसं काय होणार आहे ते. माझ्या ओळखीच्या एक जण आहेत, तर त्यांच्याकडे असे छोटे छोटे गेम्स खूप आहेत की जे पालकांनाही मदत करतात आणि मुलांनाही एकमेकांशी बोलायला, कारण आता ते कसा तो टाइम स्पेंड करायचा हेच कळत नाहीये मुलांना म्हणून आणि पालकांनाही. तर त्याची काही झलक तुम्हाला दाखवतो. मुलांना कंटाळा येतो सारखं त्यांना कसं रमवायचं, म्हणून मग त्यांना मोबाईल दिला जातो आणि मग बघता बघता मोबाईल त्यांचा कब्जा घेतो, त्याच्यातून त्यांची सुटका करणं अवघड होऊन जातं. ही अख्ख्या जगभरची रडकथा आहे. पण त्यांच्या हातातून मोबाईल सोडवायचा तर काहीतरी दुसरा पर्याय दिला पाहिजे ना. तर तो पर्याय काय असू शकतो, तर आपण मुलांबरोबर असताना सहज बोलता बोलता कोणतंही साहित्य ज्याला लागणार नाही पण तरी मजा वाटेल गंमत येईल असे खेळ खेळता येतात ना. पण असे खेळ सुचणं ही सुद्धा काही सोपी गोष्ट नसते. म्हणून मग एकदा माझ्या डोक्यात आलं की मला थोडेफार असे खेळ माहिती आहेत, नवनवीन खेळ मी तयार केलेले आहेत माझ्या मुली मोठ्या होत असताना. तर मग आपण सांगूयात का लोकांना की असे कोणते खेळ असू शकतात आणि मग त्या खेळातून त्यांना कसे नवनवीन खेळ सुचतील हेही आपण बोलूयात. असं म्हणून कल्पना मंथन या माझ्या एका उपक्रमाची सुरुवात झाली. आता गेल्या 4 महिन्यात जवळपास 100 असे पालक म्हणजे आई बाबा किंवा आज्या मावशा अशा या कार्यशाळेला येऊन गेले आहेत. कारण ते प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला मुलांना रमवायचंय, खरंच मनापासून रमवायचंय. आणि मग काय होतं, खूप सारखे नवनवीन खेळ आणणं हे खर्चिक पण असतं. बरं, ते खेळ म्हणजे त्याच विशिष्ट पद्धतीने खेळायला लागतात. त्याऐवजी आपण तोंडी सोडवण्यासारखी जर काही त्यांना गणित घातली किंवा काही भाषेचे खेळ घेतले तर डोकं चालवणं कोणत्याही साहित्याशिवाय समोर काहीही नसताना सगळं डोळ्यांसमोर आणून त्याचा विचार करून दिलेल्या वेळा दिलेल्या नियमांनुसार उत्तर देणं ही फार मजेची गोष्ट आहे. आणि या कार्यशाळेमध्ये मी जवळपास 20 खेळ सांगते. त्यातले 8-10 खेळ आम्ही प्रत्यक्ष खेळतो, कारण थिअरी नुसती माहीत असून उपयोग नाही, प्रॅक्टिकलही जमलं पाहिजे. आणि मग त्याच्यातून लक्षात येतं की खरंच खूप छोटासा बदल केला तरी आपण काहीतरी नवीन घडवू शकतो. कारण नाविन्य असलं तरच मुलं आपल्या त्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. नाहीतर मग काही नको तुझे खेळ, माझा मोबाईल बरा, असं व्हायला नको ना. अर्थात खेळही दिवसभर नाही खेळता येणार आहेत, पण जेव्हा जेव्हा दिवसातला अर्धा तास जरी कमी झाला तरी मोबाईलमध्येच सगळं ठेवलेलं नाहीये, तर बरंच काही आहे हे सुद्धा कळतं ना. तुमचेही काही अनुभव असतील, तुमच्या मुलांना तुम्ही कसं वाढवलं, स्क्रीन दिला, स्क्रीन नाही दिला, स्क्रीन नसेल दिला तर अजून काय इनोव्हेटिव्ह गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या, कुठले खेळ आले, किंवा युट्यूब चॅनलच्या कमेंट्समध्ये जरूर आम्हाला कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.